उतारा क्रमांक 13. तक्रारदार श्री प्रकाश हे तलाठी म्हणून कार्यरत असताना घटना घडली. चोरटी वाहतूक करणारे वाळू वाहणारे वाहनाची तपासणी करण्याकामी मंडळ निरीक्षक श्री नीरज व ते झोलेगाव या ठिकाणी शासकीय सेवेत होते. ट्रॅक्टर क्रमांक MH2 C1211 व MH 27 B 2741 या दोन्ही वाहनांमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या खडकी नदीतून वाळू भरून स्वतःच्या फायद्याकरिता घेऊन जात असताना त्यांना मिळाले. त्यांनी दोन्ही ट्रॅक्टरला थांबवण्याचा इशारा केला, परंतु ट्रॅक्टर न थांबविता त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवून निघून गेले. त्यांनी पोलीस ठाणे शिऊर येथे फोन करून पोलीस मदत मागविली. स्टाफसह पोलीस घटनास्थळी हजर झाले. ट्रॅक्टर चालक व मालकाच्या नावाची माहिती घेतली असता त्यांना समजले की दोन्ही ट्रॅक्टरचे मालक आरोपी क्रमांक 1 आहे. पोलिसांसोबत तक्रारदार यांनी आरोपी क्रमांक 1 यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी तक्रारदारास शिवीगाळ केली व म्हणाले की तुम्हास ट्रॅक्टर पकडण्याचा काय अधिकार आहे? मी पोलीस स्टेशनला येत नाही. तुम्हाला माझे काय उपटायचे ते उपटा व धमकी दिली. दिनांक 2/9/2009 रोजी तक्रारदार करीत असलेल्या शासकीय कामात आरोपी क्रमांक 1 यांनी अडथळा निर्माण केला व शासनाच्या मालमत्तेची चोरटी वाहतूक केली. त्यामुळे तक्रारदार यांनी त्याच दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 66/2009 भारतीय दंड विधानाचे कलम 353, 379, 279, 504, 506 सह कलम 34 नुसार नोंदविला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 यांच्या ताब्यातून दिनांक 5/9/2009 रोजी दोन्ही ट्रॅक्टर व वाळू जप्त केली. घटनास्थळ पंचनामा तयार केला. तपासाअंती दोन्ही आरोपींविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने वरील कलमान्वये दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद न्यायालयात आरोपी यांची उपस्थिती संपादित झाल्यानंतर निशाणी क्रमांक 1 वर दिनांक 29/3/2011 रोजी माज्यापूर्व पीठासीन अधिकारी यांनी आदेश पारित केला. आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 279 व 506 या गुन्ह्याचे घटक स्पष्ट होत नसल्यामुळे या गुन्ह्यासंदर्भात आरोपींवर दोषारोप ठेवण्यात येत नसल्याचे त्यांनी आदेशित केले. माज्यापूर्व पीठासीन अधिकारी यांनी निशाणी क्रमांक 18 वर भारतीय दंड विधानाचे कलम 379, 353, 504 सह कलम 34 नुसार आरोपी यांच्यावर आरोप ठेवला. आरोपी यांनी गुन्हा अमान्य करून समपरीक्षेस समोर जाण्याची तयारी दर्शवली. परिच्छेद अभियोग पक्ष तसेच आरोपी यांची बाजू लक्षात घेता पुढील मुद्दे विचाराधीन आहेत. त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे कारणमीमांसेसह नोंदविले आहेत. दिनांक 2/9/2009 रोजी 9 वाजता झोलेगाव येथे आरोपी यांनी संगनमत करून शासनाच्या वाळूची चोरटी वाहतूक केली असे अभियोग पक्षाने सिद्ध केले काय? निष्कर्ष नाही. तसेच वरील तारखेस, वेळी व ठिकाणी आरोपी क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांना त्यांचे लोकसेवकाचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला केला, तसेच शांतताभंग होण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून प्रक्षोभित केले असे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? निष्कर्ष नाही. आदेश काय? निष्कर्ष आरोपींना
निर्दोष मुक्त केले. परिच्छेद कारण मीमांसा आरोपी यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाने 2 साक्षीदार तपासले आहेत. साक्षीदार क्रमांक 1 नवनाथ यांच्या निशाणी क्रमांक 33, साक्षीदार क्रमांक 2 प्रकाश यांच्या निशाणी क्रमांक 34 वरील पुराव्यावर भिस्त ठेवली आहे. आरोपी यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 नुसार जबाब निशाणी क्रमांक 47 व 48 वर नोंदविलेले आहेत. खोटी तक्रार केल्याचा बचाव आरोपींनी घेतला आहे. परिच्छेद मुद्दा क्रमांक 1 व 2 करिता पुनरावृत्ती टाळण्याकरिता या मुद्द्यांची कारण मीमांसा एकत्रित देत आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. अभिलेखाचे अवलोकन केले. सर्वप्रथम तक्रारदार श्री प्रकाश यांचा पुरावा अभ्यासणे योग्य होईल. तक्रारदार यांनी पुराव्यादरम्यान घटनेची तारीख अचूक नमूद केली आहे. घटनेच्या दिवशी मंडळ अधिकारी यांच्यासोबत ते तपासणी पथकात कार्य करीत असताना त्यांना 2 ट्रॅक्टरमध्ये वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांच्या पुराव्यावरून स्पष्ट होते. त्यांनी दोन्ही ट्रॅक्टरवाल्यांना वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारपूस केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. असाही पुरावा तक्रारदार यांनी सादर केला आहे. श्री नीरज यांनी फोन केल्यामुळे घटनास्थळावर पोलीस पथक आल्याचे त्यांच्या पुराव्यावरून स्पष्ट होते. त्यांनी पुढे सांगितले की पोलीस आल्यावर आरोपी क्रमांक 1 यांना म्हणाले की ट्रॅक्टर वाहतुकीची परवानगी नाही तरी तुम्हाला आम्ही पंचनामा करू देणार नाही व त्यांनी अरेरावीची भाषा केली आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या सहाय्याने दोन्ही ट्रॅक्टर शिवूर पोलीस स्टेशनला नेले. तक्रारदार यांनी घटनास्थळी पंचनामा केल्याचे देखील पुराव्यादरम्यान कथन केले आहे. परिच्छेद वारंवार संधी मिळूनही अभियोग पक्षाने त्या पंचनाम्याची मूळ प्रत अभिलेखावर दाखल केली नाही. सबब घटनास्थळावर तक्रारदार यांनी पंचनामा केला किंवा नाही याबाबत निर्माण झालेल्या शंकेचे निरसन होत नाही. तक्रारदार यांनी पुराव्यादरम्यान आरोपी क्रमांक 2 यांच्याबद्दल अवाक्षर देखील कथन केलेले नाही. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 2 यांचा सहभाग स्पष्ट झालेला नाही. पूर्णविराम.